या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. सध्या गावोगावी यंत्राचा हंगाम सुरू आहे. पूर्वी यात्रामधील मंदिरासमोर सनईचे सूर निनादत असतात. कालांतरानं ही जागा बँड बाजा आणि ढोल पथकानं घेतली. त्यानंतर आता धनी शेपकाच्या आवाजात तरुणाई फिरकू लागली. आता डिजिटल युगात हे सारच बदलून गेले. मिरवणूक, महोत्सव, जत्रा त्याच असल्या तरी या सर्वांमध्ये डॉल्बी बरोबरच बिभत्सनं शिरकाव केलाय. डोळे दिपवणारी रोषणाई, रंगबेरंगी किरणांचा लेजर शो आणि नुसता आवाजाचा दणदणाट पाहायला मिळणार हे दृश्य आता ग्रामीण भागात देखील सवयीचं झालं आहे. कधी पोलिसांच्या परवानगीशिवाय तर कधी हतबल होऊन त्यांच्याच मूक साक्षीनं हा सारा प्रकार तटस्थपणे सामान्य जणांस पाहावा लागत आहे. यात्रा आणि जयंती महोत्सवामध्ये आता नृत्यांगना नाचवण्याची ईर्ष्या मंडळांमध्ये निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देणार कोण असा प्रश्न या भीषण वास्तवतेमुळे समोर आला आहे. चैत्र महिना सुरू झाला की सर्व गावांमध्ये यात्रांचा हंगाम सुरू होतो. काही गावांमध्ये आजही श्रमाचं प्रतीक म्हणून बैलांची पूजा करून ग्रामदैवतापर्यंत त्यांना नेण्यात येतं. अशा वेळेला पारंपरिक वाद्य, ढोल, ताशा, सनई यांचा सूर मनाला एक निखळ आनंद देत होता. मात्र या निखळ आनंदाची जागा आता डॉल्बीनं घेतल्यानं या मंगलमय वातावरणात काहीतरी हरवलं आहे. हलगी, लेझिम, झांज यांच्या तालावर बेभान होऊन नाचणारी तरुणाई आता नृत्यांगणाच्या सोबत डॉल्बीच्या तालावर बिभत्सतेकडे वळलेली पाहून ही संस्कृती बालकांपुढे काय आदर्श देणार असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. आबालवृद्ध मंडळींना सर्व काही निमूटपणे पाहावं लागत आहे. यात्रेतील मिरवणुका युवकांच्या वर्चस्ववादात अडकल्यानं श्रेयवादासाठी गल्लोगल्ली डॉल्बीचा दणदणाट वाढतच चाललाय. पारंपरिक वाद्ये भविष्यात संग्रहालयातच शोधावी लागतील अशी भीतीही वाटत आहे. मिरवणुकीचा सोहळा रम्य आहे म्हणून डॉल्बीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी काही जण गावाबाहेर आसरा शोधत आहेत. हे चित्र निश्चितच भयावह आहे. डॉल्बीच्या तालावर नाचणारा नृत्यांगणा आणि त्यातील विभत्सता पाहण्यासाठी पंचक्रोशीतून तरुणांची अलोट गर्दी होत असून हे चित्र भविष्यातील धोक्याची नांदी दर्शवत आहे. नृत्यातील कलालोप पाहून त्याची जागा चित्रविचित्र अंगविक्षेप आणि अश्लीलतेनं घेतल्याचं चित्र पन्हाळ तालुक्यातील शेकडो मंडळांच्या उपक्रमामध्ये पाहावयास मिळत आहे. यात पोलीस प्रशासनाची हतबलता स्पष्टपणे दिसून येत आहे. मिरवणुका आणि उत्सवांना परवानगी देण्यासाठी पोलिसांना राजकीय दबावांकडे झुकावं लागतं. एकदा परवानगी मिळाली की मंडळातील मंडळी त्यांचा प्रत्येक आदेश झुगारण्यास मोकळी राहतात. त्यानंतरचा धिंगाणा मग खाकी वर्दीलाही दर्दी म्हणून पाहावा लागतो. वाहत चाललेल्या युवा पिढीला पोलीस कसा आवर घालणार हा देखील यक्ष प्रश्न आहे. जिंकणाऱ्या तरुणाईस ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांचं समुपदेशन केल्यास अम्मा देख तेरा मुंडा बिगडा जाएगा हे वास्तव काही अंशी कमी होईल. समाजसेवेची झूल पांघरून गावात मिरवणाऱ्या आणि खाकी वर्दी सुनावणाऱ्या खादी पोशाखानं याबाबतीत आपलं पुढारपण सिद्ध करावं अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी बोरपाड्याहून श्रीकांत कुंभार.